जालन्याच्या परतूर तालुक्यातील येनोरा शिवारात वादळी वाऱ्यामुळे सोलार पॅनलचं नुकसान झालंय। शेतातील विहिरीवर बसवण्यात आलेला सोलार पॅनल उन्मळून पडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठारावर शेतकऱ्यांनी सुमारे 4600 फूट उंचीवर डोंगर कड्यातून 2 टन वजनाचा ट्रॅक्टर उचलून नेत इतिहास रचलाय। रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर वेगवेगळ्या भागांमध्ये वळवले। अहिल्यानगर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना जनावरे अनुदानावर देण्यात येणार आहेत। विविध योजनांतर्गत दुधाळ गाई, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी जनावरे अनुदानावर देण्यात येणार आहेत। अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून असून आतापर्यंत 6132 अर्ज दाखल झाले। नंदुरबार जिल्ह्यात पपई आणि केळीच्या लागवडीला सुरुवात झाली। 4000 हेक्टर क्षेत्रावर पपई आणि केळीची लागवड करण्यात आली, परंतु गेल्या वर्षीची तुलनेत यावर्षी लागवडीचे क्षेत्र घटले। जिल्ह्यात सातत्याने हवामानात बदल होत असल्यामुळे लागवडी क्षेत्रात घट झाली असल्याची शक्यता वर्तवली आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली घरगुती सोयाबीन बियाणे तयार करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांनी तब्बल 2,58,430 क्विंटल बियाणे तयार केले आहेत। या बियाण्यांची उगवण क्षमता 70% अधिक आहे। नांदेडमध्ये उन्हाळी भुईमुगांची काढणी अंतिम टप्प्यात सुरू आहे, मात्र उत्पादन घटल्याने भुईमुग काढणीला मजूर मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। यामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। जालना जिल्ह्यात यावर्षी 6,29,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी प्रस्तावित करण्यात आले, अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानशाळ यांनी दिली। जालन्याच्या भोकरदनमध्ये 1,00,000 हेक्टरवर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आलंय। पेरणीसाठी लागणारी खते, बियाणे आणि औषधांची मागणी कृषी विभागानं केली आहे। पावसाळा येऊन ठेपल्याने खरीपपूर्वी मशागतीच्या कामांची लगबग सुरू। राज्यातील शेतकऱ्यांना 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतातील पिके, शेतजमिनीच्या नुकसानीची मदत ही कृषी विभागाच्या ॲग्रिस्टेक योजनेतूनच दिली जाणार आहे। त्यासाठी यंदाच्या वर्षापासून पंचनामा केला जाणार आहे, त्यामुळे बोगस नुकसान भरपाई करणाऱ्यास चाप बसणार आहे।